गगनात उंच उडता पतंग, संथ हवेची त्याला साथ. मैत्रीचा हा नाजूक बंध, नाते आपले राहो अखंड. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा संक्रांत देवीने काळ्या रंगाची साडी घातलेली आहे. तर या वर्षीच्या संक्रांतीला 2024मधील संक्रांतीला काळा रंग वर्ज्य आहे का, त्याचबरोबर कोणते रंग शुभ, त्याचबरोबर संक्रांतीला बांगड्या का भरतात, बांगड्या भरण्याचे काही नियम आहेत का, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. या अगोदर व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की यंदाची संक्रांत कधी आहे, ती कशावर आहे. त्यानुसार यावर्षी संक्रांत देवीने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे, म्हणजेच देवीने काळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे. त्यावरून तुमच्या मनात असा प्रश्न तयार होईल का मग यावर्षीच्या संक्रांतीला काळ्या रंगाचं महत्त्व आहे, तर यावर्षीच्या संक्रांतीला देवीने काळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे, मग यावर्षीच्या संक्रांतीला काळा रंग वर्ज्य आहे का. कारण हे बघा, जनरली आपल्याकडे म्हटलं जातं की ही काय संक्रांत आली, तुझ्यावर काही वाईट घटना घडली, दुःखद घटना घडली, तर म्हणतो की ही काय संक्रांत आली. आणि ते जी काही म्हण आपल्याकडे आहे तर त्याचा थेट अर्थ मकर संक्रांत सणाशी जोडला जातो. त्यामुळेच ही एक अफवा तयार झालेली आहे की ज्या रंगाचं वस्त्र देवीने परिधान केलेलं आहे ते आपण घालायचं नाही, त्या वस्तू आपण संक्रांतीच्या दिवशी घालायच्या नाही, त्यामुळे आपल्यावर देखील संकट येऊ शकतं. संक्रांत आली ही एक म्हण आहे आणि त्याचा अर्थ जरी संकट आलं असं असलं तरी ती एक म्हण आहे. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला आपले वडीलधारे सांगत असतात की कधीही थेट अर्थ घ्यायचा नाही, ती एक म्हण आहे. संक्रांत हा सण आपण का साजरा करतो, तर सूर्य आपली धनु रास सोडून मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळेच आपण मकर संक्रांतीचा हा सण साजरा करत असतो. तर त्याचा आणि संक्रांत आली या म्हणीचा काहीही संबंध नाही. ज्याप्रमाणे 12 राशी आहेत त्याचप्रमाणे 12 महिन्याला 12 राशींच्या संक्रांत होत असतात. पण तुम्ही म्हणाल आता हीच संक्रांत का साजरी करतो मकर संक्रांत, तर तिचं एक विशेष असं आहे की मकर राशीत सूर्य जेव्हा धनुराशीतून प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत होते आणि संक्रांतीपासून दिवस आपला थोडा थोडा मोठा होऊ लागतो. म्हणजेच हिवाळ्यात बघा आपण इतक्याच दिवस संपला असं म्हणतो, तर हिवाळ्यात दिवस छोटा आणि रात्र मोठी असते, तर उन्हाळ्यात दिवस मोठा आणि रात्र छोटी असतेच. म्हणजेच जेव्हापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते तेव्हापासून संक्रांतीपासून तीळ असा दिवस वाढत जातो, हे तुम्ही ऐकलेलं असेल. त्यामुळेच आपण मकर संक्रांत साजरी करत असतो. आता आपण जाणून घेऊया की ही संक्रांती देवी कोण आहे. तर मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार शंकरासूर नावाचा राक्षस होता, तो तिथल्या जनतेला खूप त्रास देत होता, छळ करत होता. तर या राक्षसाचा वध संक्रांती देवीने केला होता. तर ही संक्रांती देवी दुसरी तिसरी कोणी नसून देवी जगदंबेचंच रूप आहे, हे मी या अगोदरच्या व्हिडिओत देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. आता यावर्षीच्या संक्रांती देवीने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे आणि संक्रांतीला तुम्हाला माहितीच आहे काळ्या रंगाला खूप असं महत्त्व आहे. तर संक्रांतीला काळं रंगाचे कपडे का घातले जातं यावर मी एक सेपरेट व्हिडिओ या अगोदर आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे. तुम्ही बघितलेला नसेल तर तो बघू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर आपण जनरली संक्रांतीच्या दिवसात काळे कपडे का घालतो, तर थंडीचे दिवस असतो, काळ्या कपड्यांमध्ये उष्णता शोषून घेण्याची क्षमता असते आणि एक ऊब तयार होते, त्यामुळे आपण काळ्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवसात घालत असतो. तर काळा रंग हा तसा वाईट नाही किंवा काळा रंग अशुभ नाही. संक्रांती देवीनेच जर काळा रंग घातलेला आहे, देवाला जर काळा रंग चालतोय, तर मग आपण का तो घालायचा नाही, हा पण प्रश्न आहेच ना. त्यामुळे संक्रांतीच्या काळात अनेक अफवा पसरल्या जातात. तर संक्रांत ही काही वाईट नाही. संक्रांत आली ती म्हण वेगळी आहे आणि संक्रांत हा सण वेगळा आहे, त्यामुळे कोणताही अर्थ थेट जोडायचा नाही. मस्त आनंदाने संक्रांतीचा सण साजरा करायचा आहे. त्यामुळेच काळा रंग देखील यावर्षीच्या संक्रांतीला अनेक जण सांगतील
की या वर्षीच्या संक्रांती देवीने काळ्या रंगाची साडी घातलेली आहे, त्यामुळे काळा रंग यावर्षी संक्रांतीला घालायचा नाही. तर असं काही नाही. जर देवाला काळा रंग चालतोय तर मग आपल्याला का नाही? त्यामुळे काळा रंग तुम्ही घालू शकता. किंवा असंही काही नाही की संक्रांतीच्या दिवशी गडद रंगाचेच कपडे घालू शकता. तर सर्व रंग शुभ आहेत. तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालू शकतात. त्याला बंधन नाही किंवा हा रंग शुभ आणि हा रंग संक्रांतीसाठी अशुभ असं काही नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या रंगांचे कपडे तुम्ही संक्रांतीला घालू शकतात. नवरात्रीचे 9 शुभ रंगांचे नियम आपण पाळतो. ज्या रंगाची साडी देवीने घातलेली असते त्याच रंगाची साडी आपण त्या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये किंवा त्या रंगाचे वस्त्र आपण घालत असतो. आता यासाठी उदाहरण द्यायचं झालं तर आपण मोठ्या देवस्थानी, उदाहरणार्थ तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनाला जर आपण गेलो तर तिथे देवीला रोज वेगवेगळ्या रंगाची साडी नेसवली जाते. आणि त्याच साड्या, आता एवढ्या साड्या तर मंदिरात ठेवू शकत नाही, तर त्याच साड्या विकायला सुद्धा उपलब्ध आहे, हे तुम्हाला माहितीच असेल. तिथे जवळपासच्या दुकानांमध्ये देवीच्या अंगावरची साडी भेटते आणि हव्या त्या किमतीमध्ये महिला भाविक जर दर्शनाला गेल्या तर तिथून त्या साड्या खरेदी करत असतात. जर त्या तिथली देवीच्या अंगावरची साडी आपण घालू शकतो तर मग संक्रांती देवीने जर काळ्या रंगाची साडी घातलेली आहे, मग आपणही काळ्या रंगाची साडी का घालू शकत नाही असाही प्रश्न तयार होतोच. आणि आता मला जे म्हणायचं आहे ते तुम्हाला पटलंच असेल. त्यामुळे या वर्षीच्या संक्रांतीला काळ्या रंगावर संक्रांत नाही, किंवा काळ्या रंगावर संक्रांत आहे असं कोणी सांगत असेल तर त्या अफवांवर चुकूनही विश्वास ठेवू नका. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये काळ्या रंगाच्या सुगडांची पूजा केली जाते. त्यामुळेच यावरूनच लक्षात घ्या की काळा रंग हा अशुभ नाही. त्यामुळेच यावर्षीच्या संक्रांतीला काळा रंग वर्ज्य नाही. त्यानंतर आता आपण बघूया की संक्रांतीला बांगड्या भरल्या जातात सुवासिनी स्त्रियांसाठी. तर त्यांचे काही नियम आहेत का? चला तर मग ते आपण जाणून घेऊया. टिकली, नथ, मुरणी, मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या हे सर्व अलंकार सुवासिनीच्या शृंगारात असतात. त्याशिवाय सुवासिनीचा शृंगार पूर्ण होत नाही. बांगड्या या खूप महत्त्वाच्या आहेत. तर स्त्रिया बांगड्या का भरतात याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. आजकालच्या नोकरी व्यवसायाच्या धावपळीच्या युगात अनेक जणींना रोजच एवढा साजशृंगार करायला आवडत नाही. मात्र आपल्यापैकी अनेक जण हा शृंगार करतात आणि अनेक जणी सणासुदीला हा सर्व शृंगार करत असतात. बांगड्या वगैरे त्या घालत असतात. आजकाल महिला काचेच्या ऐवजी प्लास्टिकच्या बांगड्या वापरतात. पण काचेच्या बांगड्याच नेहमी हातात घालाव्यात. तर त्यांचा फायदा असा आहे कारण महिलांनी काचेची बांगडी का घालावी, तर बांगड्यांच्या घर्षणामधून एक छानसा आवाज तयार होतो आणि त्यामुळे आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येते आणि आपलं घर प्रसन्न होतं. त्याचबरोबर आपल्या ज्या पिरियडच्या मासिक पाळीच्या समस्या असतात त्या देखील कमी होतात आणि नियमित पिरियड येण्याला मदत होते. त्याचबरोबर BPचा त्रास असेल तर तो देखील कमी होतो. तर इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण असतो मकर संक्रांत आणि या दिवशी बांगड्या भरल्या जातात. तर मकर संक्रांतीला विशेषतः लाखेच्या बांगड्या या हातात घातल्या जातात. मकर संक्रांतीला लाखेच्या चुड्याचे विशेष असं महत्त्व आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला तुम्ही लाखेचा चुडा भरू शकतात. हा जो काही लाखेचा चुडा आहे तर तो गरम करून हातात घातला जातो. तर तो चुडा घालताना असं म्हटलं जातं की लाख मोलाचा लाखेचा चुडा, सुखाने राहो तुमचा नवरा बायकोचा जोडा. तर महिलांनी मकर संक्रांतीला नक्कीच लाखेचा चुडा भरावा किंवा काचेच्या बांगड्या भरावा. पण या बांगड्यांना कोणता कलर शुभ किंवा कोणता रंग शुभ अशुभ असं काही नाही. तुम्हाला हव्या त्या तुमच्या पसंतीच्या बांगड्या तुम्ही हातामध्ये या संक्रांतीला भरू शकतात. आपल्याकडे सणवारांना, व्रतवैकल्यांना बांगड्यांना महत्त्व आहे, पण त्यामध्ये विशेषतः काचेच्या बांगड्यांना विशेष असं महत्त्व आहे.
लग्नाच्या वेळेस नववधूच्या हातात हिरव्या रंगाचा चुडा भरला जातो. सुवासिनी, वटसावित्री, पौर्णिमेला किंवा इतर काही पूजा असेल तर शक्यतो हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या भरतात. इतर रंगाच्या बांगड्या देखील तुम्ही भरू शकतात. काही ठिकाणी तर चुडाच हा सफेद रंगाचा असतो. तुम्ही काळ्या, सफेद, लाल, हिरव्या हव्या त्या रंगाच्या बांगड्या भरू शकतात. रंगांना कोणतंही बंधन नाही. सर्वच रंग शुभ आहेत हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते. संक्रांतीला शक्य झालं तर लाखेचा चुडा भराच, किंवा लाखेचा चुडा तुम्हाला उपलब्ध झाला नाही तर तुम्ही इतर कोणत्याही रंगाच्या काचेच्या बांगड्या भरू शकतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. कमेंटमध्ये ओम भास्कराय नमः असं लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.